तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही चाललो आहोत होळीची शॉपिंग करायला आणि माझ्यासोबत कोण कोण आहे तर ही जी चालते ना हो ती आहे शर्विल आहे, दादा आहे आणि आमची स्कूटी आहे। सो आम्ही शर्विलला पिकअप करून स्कूटीनी चाललो आहोत कुर्ल्याला, कारण होळीची शॉपिंग करायला। तर हे बघा, आता आम्हाला शर्विल भेटलेला आहे। आता शर्विलला घेतलंय मी। तर आता आपण पोचलो आहोत कुर्ला स्टेशनच्या इथे। अगदी स्टेशनच्या बाहेरच हे मार्केट आहे आणि इकडे तुम्हाला खूप सारे अशी दुकानं भेटतील की जे तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये पिचकारी, कलर, फुगे जे काही आहे होळीचं सामान ते सगळं तुम्हाला इथे भेटेल आणि चांगल्या भावामध्ये भेटेल, होलसेलच्या रेटमध्ये। तर आम्ही गेलो होतो होळीच्या दिवशी, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कॉस्टली भेटलं आहे, पण तरी खूप छान असं यांच्याकडे होते। खूप नवीन नवीन व्हरायटीच्या होत्या आणि तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी आहे, खूप अशी गर्दी होती। आणि तसं स्टेशनच्या बाहेरच आहे त्याच्यामुळे खूप इथे गर्दी होती। सगळे आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी, आपल्या घरातल्या अशा व्यक्तींसाठी इथून कलर, पिचकारी सेलिब्रेशन करण्यासाठी घेत होते। तर खरंच इथं खूप सुंदर अशा पिचकाऱ्या, कलर वगैरे सगळं तुम्हाला जे पाहिजे, मेहंदीचे कोन वगैरे सगळं इथं होतं। आणि तुम्ही बघू शकता की समोरच स्टेशन आहे आणि स्टेशनच्या अगदी बाजूला आहे हे। आणि तो खूप सुंदर कलर होते आणि कलर पण असे एकदम चांगल्या क्वालिटीचे होते, नॅचरलवाले। तुम्ही जर सायन, विद्याविहार, घाटकोपर या जर ठिकाणी जर राहत असाल तर नक्की या दुकानात या। या दुकानामध्ये खूप चांगल्या भावामध्ये आपल्याला सगळं भेटते। तर आता आमची खरेदी करून झालेली आहे आणि आता आम्ही इथं बिलिंग करायला आलेलो आहोत। तर आम्ही जे काही घेतलंय ते तुम्हाला शेवटला कळेलच व्हिडिओच्या। तर आता आम्ही चाललो आहोत परत आमच्या गाडीकडे। आमची पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता शर्विल संचू खुश आहेत, कारण त्यांना त्यांच्या आवडीची पिचकारी भेटलेली आहे। तर आता आम्ही चाललो आहोत घरी आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे कुर्ल्याला। आणि काय की इथं हे चालू आहे ना, रमजान वगैरे चालू आहे ना, रोजा वगैरे असतो, त्याच्यामुळे तुम्हाला इथे खूप सारी गर्दी दिसेल। आणि मी जाता जाता तुम्हाला आमच्या एरियामध्ये जेवढ्या पण होळी पेटवत आहेत किंवा पेटवणार आहेत त्यांची तयारी मी दाखवते। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती होळी दिसल्या। तर आता आम्ही आलो आहोत होळी मैदानात। धारावीतली सगळ्यात फेमस होळी इथे असते आणि हे जे मैदान आहे या मैदानाचं नावच आहे होळी मैदान। होळी मैदानातली होळी धारावीतली सगळ्यात फेमस होळी आहे। इथे खूप मोठी होळी पेटते आणि आता आम्ही लवकरच आलो आहे थोडंसं। तुम्ही बघू शकता किती मस्त इथे सगळं सजवलं आहे, रांगोळी काढलेली आहे आणि अजून चालू झालेलं नाही आहे, अजून थोडा इथे टाईम आहे होळी पेटायला।
तर बघा आम्ही मस्त कलर आणले आहेत. ही आम्ही शॉपिंग केली आहे, माहिती आहे थोडीशीच आहे, कारण बलून वगैरे हे आम्ही आधी खरेदी केलं होतं. आणि तर हीच आहे आमची शॉपिंग. तर आज मी तुम्हाला थोडक्यात सांगते की होळी का साजरी केली जाते. पुराण कथेनुसार हिरण्यकश्यप नावाचा राजा भगवान विष्णूचा कट्टर शत्रू होता. त्याने आपल्या राज्यात ईश्वराची पूजा बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम भगवत भक्त होता. राजाने प्रल्हादला मारण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या, पण तो वाचला. अखेर होलिका, जिला अग्नीपासून संरक्षणाचे वरदान होते, तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका अग्नीमध्ये भस्मसात झाली. त्यानंतर होलिका दहन हा सण बुराईवर चांगुलपणाच्या विजयाच्या रूपामध्ये साजरा केला जातो.